मी आज दिवसभर साताऱ्यामध्ये आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री उदयराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की सातारा लोकसभेचे मतदार जनता ही शून्य आहे। मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला उदयराजे भोसले यांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून एक खासदार प्रचंड बहुमताने आतापर्यंत साताऱ्याचे सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होतील असा मला विश्वास आहे। प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की आगामी काळात काँग्रेस आणि वंचित एकत्रित विधानसभेत दिसू शकते आणि नरेंद्र मोदी आणि भाजप या लोकसभेमध्ये 200चा आकडा पार करू शकते। आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे, विधानसभेच्या निवडणुकीला 6 महिने वेळ आहे। खरं तर प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे की काँग्रेस कधीही आंबेडकर परिवाराला सहन करत नाही। काँग्रेसनी 2दा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, एकदा भंडाऱ्यात केला, एकदा मुंबईत केला आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही बाबासाहेबांच्या विरोधी आहे, आंबेडकर परिवाराच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे काँग्रेस पार्टीने महाविकास आघाडीमध्ये माननीय प्रकाश आंबेडकरजीला घेतलं नाही, त्यांना सोडून दिलं आणि त्यामुळं उद्याच्या बाबीवर आज काही चर्चा करणे योग्य नाही। काँग्रेस कधीही आंबेडकर परिवारांना सहन करत नाही। बावनकुळे साहेब, परवा उदयनराजेंनी प्रेसमध्ये सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात मोदींच्याकडे पाठपुरावा करणार आहे किंवा भाषणात बोलणार आहेत। मला वाटतं जर त्यांनी म्हटलं आहे मोदीजी परवा येत आहे तर ते पुढाकार घेतील आणि मोदीजी असे आहेत उदयराजे भोसले यांनी मागणी केली तर ते काही कधी उदयराजे भोसलेची मागणी मान्य करेलच असं मला वाटतं। साहेब, पवार साहेबांनी म्हटलेत की शशिकांत शिंदेंना कधीही अटक होऊ शकते। खरं तर गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे, कशामुळे गुन्हा दाखल झाला आहे, गंभीर त्या ठिकाणी ज्या बाबी समोर आल्या आहेत, मला वाटतं की ही तपास यंत्रणेचा भाग आहे, हा पॉलिटिकल भाग नाही आहे। राजकीय भांडवल कुणी करत असेल त्याला ते लखलाभ आहे, पण जे काही गुन्हे जर उद्या मी गुन्हा केला, उद्या मी रस्त्याने चालताना काही गुन्हा केला तर मला अटक होऊ नये, मला त्याकडे गुन्हे दाखल होऊ नये, पोलिसांनी काहीच कारवाई करू नये। खरं जर चुकीचं असेल, जर तुमचं वाटतं का चुकीचं तुम्ही सांगा पोलिसांना किंवा तपास यंत्रणेला सांगा, पण या पद्धतीनं कुठल्याही तपास यंत्रणेला त्या ठिकाणी दबावात आणणे, अशा पद्धतीचे वक्तव्य करून तपास यंत्रणेला दबावात आणणे असा याचा भाग असतो। त्यामुळे त्यावर मला काही फार माहिती नाही आहे। योग्य कारवाई जो काही तपास आता उकरून काढून इलेक्शनच्या ह्याच्यात रडीचा डाव खेळला जातो, काही रडीचा डाव नाही आहे। आम्ही 51% मतं गुण जिंकतोय, उदयराजे भोसलेजी प्रचंड मतांनी निवडून येत आहे, काही रडीचा डाव नाही आहे। ऑलरेडी ते निवडणुकीतून पराभूत झालेच आहे, त्यामुळे आम्हाला रडीचा डाव खेळायची गरज नाही। नाशिकचा तेढा हा तुमचा सुटलेला नाही आहे। पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे की प्रीतम मुंडेसाठी ती जागा असेल। नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये आहे। भारतीय जनता पार्टी ती जागा लढणार नाही आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पंकजाताईचं जे म्हणणं आहे त्यांनी काही लोकसभा उद्देशून नाही म्हटलं आहे। प्रीतमताईला चांगल्या स्थानावर बसवणे ही आमची जबाबदारी आहे, पंकजाताईची जबाबदारी आहे, राज्याची म्हणून माझी जबाबदारी आहे, देवेंद्रजी पुढाकार घेत आहे आणि त्यामुळं जे चांगलं नेतृत्व आहे, प्रीतमताईंनी चांगलंच काम केलं आहे 5 वर्ष, प्रीतमताईला चांगल्या पदावर बसवणे, त्यांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे। आपण आढावा घेतला असेल मोदींच्या सभेचा, मोदी सभेचा, सातारा जिल्ह्यातील किती लाख लोक येतील किंवा काय येतील? मोदीजींचं निमंत्रण मी घेऊन आलो आहे, संपूर्ण सातारा फिरतो आहे। आमचे जवळपास 5000 कार्यकर्ते घरोघरी जातो आहे, अक्षता देतात आहे, निमंत्रण देत आहे आणि इतके सहस्फूर्ती लोक येतील। जसं कोल्हापूरमध्ये आज लाखो लोक आले कोल्हापूरच्या सभेमध्ये। साताऱ्याची सभासुद्धा ऐतिहासिक होईल, कारण साताऱ्यामध्ये उलट जास्त त्या ठिकाणी लोकांना हे आहे, मोदीजी आले, मोदीजींच्या येण्यावर लोकांना खूप उत्सुकता आहे। मला वाटतं खूप महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा साताऱ्याची होईल। मुंबईतून उज्ज्वल निकम साहेबांना अचानक उमेदवारी दिलेली आहे, माझ्यानंतर पत्ता कट झाला तिथे। पूनमताईचा योग्य विचार पक्ष करत आहे आणि करेलही। राहिला प्रश्न उज्ज्वल निकमजी, मला आनंद वाटतो ज्या मुंबईला छिन्न विछिन्न करणारा कसाब नावाचा प्राणी, कसाब नावाच्या आतंकवाद्यांनी
ज्या पद्धतीने मुंबईचे जीव घेतले, या महाराष्ट्रामध्ये आतंक पसरवला होता, त्या कसाबला फाशी देण्यापर्यंतचं काम, फाशी देण्यापर्यंत न्यायालयीन लढाई उज्ज्वल निकम यांनी लढलेली आहे. आणि अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीच्या उच्च स्तरीय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा सन्मान केला. देवेंद्रजी, आशिष शेलारजी यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला. मला अभिमानाची बाब आहे की उज्ज्वल निकमजी हे लोकसभेत जातील. त्यांचा जो अभ्यास आहे, उज्ज्वल निकमजीचा जो अभ्यास आहे, जो त्यांनी केलेलं आतापर्यंतचं काम आहे, हे मोदींच्या सरकारमध्ये एक चांगला खासदार म्हणून मोदीजींच्या सरकारमध्ये अत्यंत चांगलं काम उज्ज्वल निकम करतील. एक उत्कृष्ट ॲडव्होकेट, या महाराष्ट्रात देशात नाव असलेला ॲडव्होकेट आज भारतीय जनता पार्टीचा खासदार बनतो आहे, याबद्दल मला अभिमान आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या गटाचा म्हणावाचा सहभाग दिसत नाही. महायुतीमध्ये काही वेळानं, काही लवकर कार्यकर्ते कामाला लागतात. अजून निवडणुकीला वेळ आहे. काही कार्यकर्ते कामाला लागले नसतील तर निश्चितपणे आमचे उमेदवार आणि आम्ही चर्चा करू. काही त्या ठिकाणी दोघी मनभेद तर नाही आहे. कुठल्या विषयात मतभेद असतात. एवढ्या वर्षाचं राजकारण आहे, समोरासमोर आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे एकत्र यायला थोडा वेळ लागतोय, पण मला वाटतं आता सारं संपेल. ओके.